असं काय झालं मला सांग बरं. सांग की असं मी काय लय मोठा गुन्हा केलाय. काय एवढा मोठा गुन्हा केला की तू एवढं लगेच ही करायला लागली या. होय काय पूजा काय झालं. तुम्ही काल जाताना सांगितलं नाही त्यांना, त्या गेल्या होत्या मग तिकडे. तेवढीशी बात. तेवढीशी बात होईल, लेकरं घेऊन गेलती तिकडे. कुठं म्हणलं मला जाताना म्हणलं मी जाते प्रियांकाकडे, म्हणलं बरे जावा. हा. ती गेलेलंच माहित नाही देवाला. मग तेवढ्यावरूनच मग सांगून जायचं आईला, आई मी चाललो म्हणून. लका लका कुणी कुणी मला ताब्यात ठेवायचं हा? ला तिकडं बायको मला दाखत ठेवती. आईला सांगून जायला नग वय. आईला सांगून जायला तिकडं बायको दाखत ठेवती, लेकरं ठेवते दाखात. लका समजा माझे ही झाले ती लका मी नांदायला दुसरीकडे गेलो का ती मायाकडे नांदाय आल्यात मला कळा नाही लका. समधीच माझ्या दादागिरी करायला लागल्यात, माझी काय किंमत आहे का नाही. तुम्ही सगळ्याच गेलं, त्यांना चल म्हणलं ना देवाला. अरे मग काय कुठं गेलो फिलो मुंबई पुणे सोडून बारामती सोडून तवा आलोच की माघारी. आ बायकोला घेऊन काल मी देवाला गेलो, काल करमत नव्हतं मला. एका म्हणलं चला, होती तिची पण इच्छा, तिचं पण घरात बसून बसून कूद मारल्यावर झाली. चल म्हणलं येतो मोकळ्या वातावरणात तुला फिरून. गेलो मी तिला घेऊन देवाला, मयुरेश्वरला, गणपतीला. हा गेलो मोरगावला, आलो संध्याकाळ. मग आता मला माहिती आहे लगे लेकरं घेऊन खाली जाईन. आणि मग काय म्हणलं येईन आपलं तासा 2 तासात. झाला थोडा उशीर. हा बोला आईला बघा काय बोलते. काय झालं. हा त्यांना यायचं होतं, चल म्हणला नाही तुम्ही. लका त्या पांड्याव कधी रुसली का एवढी लगेच माझ्यावर लका एवढी करू. युट्यूब फॅमिलीला कळू दे सोम्या किती अन्याय आहे, किती अन्याय आहे घरात. त्या पांड्या 2-2, 3-3 दिवस पुण्याला किती दिवस गेलता का ती. 2 दिवस. 2 दिवस गेला. काय म्हणली का आल्या आल्या लेकराच्या गळ्यात कवटळून मिठी मारली, त्याच्या डायरेक्टच मिठी मारली. कुठं कसा बरा कण बयान तू खराब झाला की काय खाल्लं का नाही. 2 दिवस हॉटेलला झोपला, लॉजला राहिला मस्त बघितली तिकडं. आल्या आल्या त्याचं खात तपसून बघती, डोकं तपसून बघ, डोक्यात वाच नाही झाल्या, खराब झालं, गालत आज गेलं, ओळखूच यायला तू तर. लका 1.5 रात्रीतच. आणि मी लका 2 तास गेलो तर हो का वर पण बघा नाही. असलं असतं काय थोडी कुठं दुजं करते लका. नाव तुझं करताय आज. हा 1947 भारत स्वतंत्र झाला, खोट आहे ती. स्वतंत्र नाही झाला, इंग्रजाचा काळ बरा, पण ही काळ नको रे बाबा. गावात तसं करताय. मग काय तर स्वतंत्र आहे वय. मी स्वतंत्र असतो तर मी वय मी पुण्या मुंबईला जाऊन आलो असतो पांड्यास सारखं. सहज बायको घेऊन गेलं तरी तुला सांगतो हे असलं तुमचं रुसान फुगीन ही तीन कशामुळे तर मला काय सांगितलं नाही. अरे देवा आता काय खरं नाही का. उद्या दुर्गा म्हणेन मला सांगून का गेला नाही तू कुठं. मग तुम्ही का सांगून गेला नाही, त्यांनी सांगून गेलं आईने चाललंय पुण्याला म्हणून. अरे मी काय पुण्याला नाही गेलो, मी हेतच गेलतो. 2 तासाचा रस्ता होता. काय काय सांगून करू तुम्हाला, मला सांगा बरं एकदा तुमच्या मनाने हो द्या. लय अवघड आहे माझं, राहू का नको असं झालं या. तिकडनं बायको, तिकडनं आई, तिकडनं भाऊ, तिकडनं लेकरं, लका 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 बाहेर गेलं माणसं. हा काय चुकलं माझं. आईला विचारा. ए काय चुकलं माझं. तुझं चुकलं, मला सांगितलं नाही तो मी चाललो. हो नाटक तर किती करती या बघितलं का. अरे काय सोंगण, काय लका. गेली होती मी. अरे बाबा दान वाजवती प्रियंका दुर्गा राधा सोमा 1 नाही 2 नाही. तुला दारात चपला पण दिसलं नाही त्या गं. कशाला चपल्या बघते मी, तुमच्या चपल्या घराने असते त्या. एवढी नाटकं असतात का दारू वाजवलं आता कुठं. प्रत्येकाची निदान दारात चपला दिसत नव्हत्या का. नाही चपल्या कशाला बघते मी. मी हाय का नाही पोरं. अरे निदान सांगून तर जायचं. तू जायला का पाहिजे मी आयला म्हणायचं आहे मी देवाला चाललोय. तिकडे इची बिचीन बघ येऊन तिकडं कोण नाही तिथं. घराला कुलप लावले आम्ही देवाला चाललो या. जाण्याबद्दल माझं काय नाही, मी म्हणत नाही देवाला जाऊ नको, जा चांगले उलट पाया पडून आला, मित्र पळा पाया पडून आला. मी तर आईला सांगायचं होतं आहे की मी चाललोय म्हणून. अगं आहे माझं लगीन झालंय, 2 लेकरे. आता एवढं रुसणं तुझं चांगलं नाही तुझ्या जीवासाठी. अरे तुला 10 लेकरं होती. मी काय कुत्र्याच्या आवलं देव 10 लेकरं व्हायला. का जंगला फिंगलात राहतोय तवा तिथं दवाखान्यात काही सुविधाच नाही. हा तुला 10 लेकरं होती. हा पहिल्या माणसाला अर्धा नाही 20 लेकरं होत होती. पहिल्या माणसाला, म्हाताऱ्या माणसाला पहिल्या
आपल्या आजीला 12 लेकर मला पण होत्या की पण तुम्ही लगेच तक तक करताय की माझ्या संग मला आवडताय लगेच म्हणताय की कामातनच गेलेली केस ही एवढा काय तू वावरलाय म्हणतात लगेच 10 लेकर म्हणलं तर म्हणतोय की मी काय कुत्र्याची आवडलं ते का मला एवढी लेकर कशाला ना तू त्यांचं गुणगान सांगते मी काय कमी काय त्यांचं तुला सांगते की म्हाताऱ्या म्हाताऱ्याला होत होते वय पहिल्या माणसाला पहिली माणसं होती का हा पहिल्या माणसाला पहिल्या माणसाला मी कधीच आहे त्यांच्या पुललाय वय हा तर त्यांच्या काळात ना त्यांना पहिले ऑपरेशन नव्हती गाडीची ऑपरेशन करायची मग ते- मग मला नाही वेळ झाली आता तुला राधू वांबडे आता दुर्गा ती चुकून धक्का लागून झाली तुला काय सारखा धक्का लागतो यार चुकून सारखा धक्का लागतोय सारखा धक्का लागतोय तुला काय अवघड आहे गाड्या माझं तर काय मला काय तुला सांगतो मला सांगून गेला नाही त्याचा मला राग आला म्हणून तुला बोलणार नाही आता जतीत नाही हिथूनच जाऊ होय. हा जा अरे देवा अगं तुझ्या असल्या बोलण्याने माझा गॅस पण चला नाही की ग बंद पडला काय हा एक गॅस फुल चलतोय एक गॅस दमाने चलतोय हे कसा मोठा चलतोय गॅस प्रियंका वैतागली की मला कोणाची दृष्टी लागली काय की आपल्या ह्याला गॅसला गॅसला त्याला मग दवाखान्याने दाखव त्याला डॉक्टर दाखव म्हणजे चालू होईल चांगला होईल मला सांग पिवड्या ह्या चुकोनाची ग काकाची चुकोन आहे मी सांगून नाही गेलो माझी चुकाय काय यात हाय का आहे नाही? कोणाची चुकाय सांग काकाला वाटलं सांगितलं तर ही आपल्या मागे सगळी येते मग देव बायकोला काय लोक मला थोडं टेन्शन होतं मग मला काय वाटलं थोडं माइंड फ्रेश करावं म्हणून मी मन मोकळं करण्यासाठी गेलो बाबा माणसाचं देणं घेणं काय टेन्शन असतं शूटिंगचं कशाचं घरचं म्हणून मी गेलतो काल माझं चुकलं का चुकलं माझं चुकलं बाबा तुला हात लावून वय बाबा राहिलं माझं चुकलं आलं ए बाबा तिकडं चाललो शहाण्या माणसाच्या 2 गोष्टी करावं म्हणलं तर ती पोरगी पण अशीच करते या हे बघा बघितलं का माझ्या नशिबात तुम्हाला सांगतो काय नाही माझ्या नशिबात ते पांडूचं म्हणलं की गुणगान करायचं हे करायचं त्याला आवटाळायचं थोडं जर असा ठेस कळला तरी आईने तुम्हाला सांग जीव नुसतं खाली कुठं लागलं आणि काय झालं कुठं दाखवून पाक उघडा नागडा करून तुम्हाला सांगतो पाठी मागण पुढं मागायचं पण मला तुम्हाला सांगतो एखादं डंपर जरी माझ्या अंगाने गेला तरी म्हणताना येईन बाहेर तासाभराने असं ना आतमध्ये बसला असलं काम आहे माझं हा युट्यूब फॅमिलीला करू दे की तुझ्याकडून चुकतंय का माझ्याकडून चुकतंय निदान तो मला सांगून गेला असता ना तर मला काय वाटलं नसतं युट्यूब फॅमिलीला विचार आईला सांगून गेले चुकी का नाही सांगून गेलं गपचूप गेलं चुकी मग काय म्हणतात अयो काय म्हणतात विचार बर बाबा इथून पुढं सांगून करतो चुकलं माझं आहे माफ कर मला चुकलं नाही बायकोचं ऐकत तुझंच ऐकतो बाबा आता इथून पुढं काय असेल ते तुझ्या म्हणण्याने मी म्हणे नाही माझं ऐकन बायकोचं ऐकून असे नाही म्हणे माझं नको बायकोचंच आहे आणि आईला सांगून जायचं कुठं जायचं जमत ठरलं तुला जाऊन म्हणत नाही. ठरलं सांगून जायचं असतं कुठं चाललं नाही मग मी कशाला गेली असते तो सांगितलं असतं तर आई मी चालले घरी नाही येऊन सांगितलं बर बाबा झालं चाललो आहे म्हणून सांगायचं मी चाललो आता हो आहे आता चाललो मी ही पाऊल कुठला पाऊल आधी पुढे टाकू उजवा पाऊल टाकून मला उजवा का आहे उजवा कुठला असतं उजवा पडायचा आहे हे का हा टाकला आहे डावा टाकू का जा आहे लय नाटक नको करू जा आहे ओके खिशात हात आहे काढू का ग नको काढू राहू दे. नाही येऊ बरं आहे इकडे बघू का असं मान हलू का माझी नको हालू जागेवर राहू ही माझी मान जागेवर राहू हे मान हलू का माझी ही पाऊल टाकू काय पुढे सांग की एवढं आईची आई ऐकण्यात आहे. टाकू का सांग की आईच्या मुंगी आल्या पायाला सांगा आधी आईची आई ऐकून जास्त तर काल नसतं टाकू का पाऊल पाऊल टाकू का अवघड आहे गड्या सेमच दिसतं. तुझ्यावर किती तुझ्यावर टाकला होय, आत्या. दोघं पण सारखेच आहेत. हे आहे ही तर खांजवतोय खांजू का खायचं खायचं हा खायचं हे खांजवतोय मला खायचं इकडे मी खायचं खांजू का इथं मी खायचं विचारलेलं बरं पर रुसायला नको मला माझं हे तर खायचं होतं खायचं खांजू का इथं खांजवतोय पुढे करायचं हा? काय करावं काय की अवघड आहे काय बाहेर बघू का ग नको लय वेळ झाला घरात बघून बघून डोळं तिपलं माझं नको बाहेर बघ घरातच बघ थोडं जरा बाहेर बघ कोणतरी आवाज देतोय मला आहे जा की मी. बाहेर बघू काय हा बघ जा त्याला आवाज देऊ का हा दे काय करता मित्रांनो वेळच अशी आली की आता
आईला विचारल्याशिवाय काय सुद्धा करायचं नाही हा ते पण आता राहायचं ऐकायचं तसंच करायचं सांगितलं ऐकायचं मला. तसंच करायचं अरे देवानं उघडा डोळा उघडा कुठवर असं बसता तुम्ही हा कुठवर असं तुम्हाला बसायचं या हा ए मधुले महाराजा गणपती कृष्णा तू पाय तिथं, पाय. इकडे बघा माझ्यावर काय अन्याय चालू आहे काय नाही जरा दगडाला पाजर फुटतो तुम्हाला कधी फुटणार जरा उघडा डोळा देवावर नाही या बाहेर बघा न्याय निवाडा करा इथं माझं चांगलं उद्या म्हणा. लावू काय कापूस न आरती म्हणू काय तुमच्या पुढे एखादं गाणं म्हणून दाखवू का तुम्हाला हे घे गे पूजा तिथलं कापूस न आरती हिथं मला पचत्री ही लावू दे यांच्या पुढे थोडं गाणं म्हणू दे त्याशिवाय ही मला पावणारच नाही ती चांगलं महाराज तिकडं तपश्चर्या केली जंगलात फिंगलात जाऊन तुला सांगतो 10 वर्ष पाण्यात बसली मला जरा काहीतरी ह्यांच्या पुढे एखादं गाणं म्हणू दे हाय, पण पाय तिथे ना. देवाला चांगली बुद्धी दे मला. बंडर दे, ली आज रविवारी देवाच्या नावाने. लावतो की भांडारा फिंडारा समज करतो मी देवाच्या पाया पिय पडतो डबड वात्या कसा अन्याय चालू इथं तिकडे तर चेअर तक काय म्हणते भांड्याला फोन लावून विचार कधी येणार आहे कोण त्याचं नाव तर काढलंय ना, फोनचं तर नाव काढलंय. तिकडं ताय आले की म्हणते तिला साडी आण ब्लाऊज आण तिचं ही कर ती कर पांड्याला ही कर ती कर मला तुला सांगतो पक माझं डोळं आतमध्ये गेलं तरी म्हणत नाही म्हणे ह्याला काय होतंय तेव्हा लावले हे दाग लाव. दाग लावलं, हवा येत नाही. लाव की पोरे तो पण आडमुठ सोटा दिसतोय यान हायला सगळा तिघांचा निवळ एवढा फोदा आणि ही आडमुठ सोटा बघा पेटवलं काय पण म्हणायला लागले उगाच मग काय ते? बघा आरती आता बघूया कशी म्हणताय हा, ते इथे पंचमध्ये किती ती कुठं लावत होती माहितीये का तुला पहिल्यांदा हो किती दिवाय तिला वाटलं खेळा लावत होती या काडीला त्यामुळं म्हणलं तिला लावले का देवा नो आले तू गेल पण पाय. बाबा 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 अन्याय होतोय माझ्या जगदंबे बाबा ए काय करू मी सांग काय नाही बाबा हे जरा वाचा फुटू दे ह्यांना जरा चांगलं मला विचार येऊ दे परत त्याला माझी माया करू दे पांड्याने मला एखादा चेक देऊ दे जर महिन्याला लाखभर रुपयाचा परत त्याला आईने माझी काळजी करू दे आपण मला वडिलांनी मला तुम्हाला सांगतो गाडी आलं, बरं. माझं लाडकं म्हणजे पैसे आले आज तुला खर्चामध्ये. हातपाय चुळू दे तुझी लाडक्या बहिणीचे पैसे होय. हा, आले का बघ मेसेज आलाय त्याच्यावर नको बा आला असं आणलं तुला खर्चायचा. हो आता हिडो पुरतं म्हणतील परत हिडो बंद केल्यावर हितनं वडता वडत नाही तुला जिशिबा लावली तरी वडायची नाही तू जा बा म्हणशील हिडो पुरतं पाठवून सांगितलं मला पैसे आले जा तेवढं आणलं पण मी काय झालं मला सोमवारी मग जाऊन आणा. तू दिलं अक्षरशः तू मला पैसे मला ही प्रियंकाला सांगू दे मला प्रियंकाला विचारू दे घ्यायचं का नाही आईचं पैसे तिला काय विचारायचं आई देते म्हणल्या मन कुशीने घ्यायचं असतं पैसे सगळ्याचा आधार आहे तिला चौकट. आणि चल बरं उठ मग उठ आज ड्रायव्हर आज सुट्टीवर. बघितलं का बघितलं कारण हे तुला रविवारीच नाही होत गप गप बाबा राहू दे तुझं पैसे तुलाच राहू दे बाबा याचा सकट वसूल करशील माझ्याकडनं असं बाबा चला मित्रांनो चाललो मी लय अवघड आहे माझं जीवन जगणं कुठं गेला ही काय घे जातो आता आई मग चुकलं माझं मी 10 पाऊल पुढे टाकलं गाय जा, बसायला लागतं करायची. माझं बस काय बाकत. रे निघालो मी चल हो चला मित्रांनो